लोकसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर। वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गांधीनगरमधून अमित शहा, तर पहिल्या यादीमध्ये 28 महिलांचा समावेश। महाराष्ट्रामध्ये मंत्री राहिलेल्या कृपाशंकर सिंह यांना यूपी मधल्या जौनपूरमधून उमेदवारी, तर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान लोकसभेचे उमेदवार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 5 आणि 6 मार्चला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। महाराष्ट्रातील जागा वाटपाचा तिढा सोडवणार। 5 तारखेला शहांचा छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि जळगावचा दौरा। ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांना मुंबई पोलिसांचं समन्स। शिवसेनेच्या खात्यातून 50 कोटी काढल्याचा शिंदे गटाची तक्रार। 5 मार्चला चौकशीसाठी बोलावलं। मनोज जरांगे आज बीड आणि धाराशिवच्या दौऱ्यावरती। आंदोलनाच्या पुढच्या वाटचालीसंदर्भात मराठा बांधवांशी चर्चा करणार। डोंबिवलीमध्ये आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह नेते मंडळींची उपस्थिती। नाशिकमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा 7वा दिवस। सोमवारी होणाऱ्या बैठकीमध्ये ठोस निर्णय न झाल्यास जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा। पुण्यामध्ये पुन्हा एकदा सापडला ड्रग्जचा साठा। विश्रांतवाडी परिसरातून 340 किलोचा ड्रग्ज जप्त। ड्रग्ज साठ्याचा कच्चा माल आणि 9 आरोपींनाही अटक। संत गजानन महाराज यांच्या आज 146वा प्रगट दिन। या निमित्तानं शेगावच्या गजानन महाराज मंदिरामध्ये दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार मार्गावर, तर हार्बरवरती मानपूर ते नेरूळ या दरम्यान मेगा ब्लॉक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।